हाय फ्रेंड्स, आजच्या यूट्यूब लेक्चरमध्ये आपण ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन पाहणार आहेत. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण लिनियर डिफरन्शियल इक्वेशन पाहिलेलं आहे, होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन पाहिलेलं आहे आणि व्हेरिएबल सेपरेबलची मेथड पाहिलेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲप्लिकेशन्स ऑफ डिफरन्शियल इक्वेशन पाहूयात. ठीक आहे मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला ॲप्लिकेशन डिफरन्शियल इक्वेशनचे कशा कशात होतात ते बघावं लागेल. ॲप्लिकेशन जे आहेत ते पॉप्युलेशन ग्रोथमध्ये होतं, ग्रोथ ऑफ बॅक्टेरियामध्ये होतं, त्याच्यानंतर न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंगच्या फॉर्मॅटमध्ये होतं. म्हणजे एखादं रूम टेम्परेचर असेल तर या टायमिंगनंतर ते रूम टेम्परेचर इतकं कमी होतं, या टायमिंगनंतर ते किती होईल, या टाईपचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते पण आपण याच्यामध्ये डिस्कस करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे सरफेस एरिया, रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया विथ रिस्पेक्ट टू टाईम, ते पण पाहायचं आपल्याला. त्याच्यानंतर पाहायचं आपल्याला रेडिओॲक्टिव्ह डिके आणि हाफ लाईफ पिरियड. यासारखे खूप सारे जे ॲप्लिकेशन्स आहेत ते डिफरन्शियल इक्वेशनमध्ये आपण पाहू शकतो. परंतु त्याच्यामधले जे बेसिक आहेत कन्सेप्ट ते आपण याच्यामध्ये पाहूयात. सर्वात अगोदर पॉप्युलेशन ग्रोथ अँड ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया. ठीक आहे, दोघांचं कॉम्बिनेशन सेम आहे कारण जेव्हा जेव्हा टाईम इन्क्रीज होतो तेव्हा तेव्हा पॉप्युलेशन पण इन्क्रीज होते. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ पॉप्युलेशन विथ रिस्पेक्ट टू टाईम, म्हणजे पॉप्युलेशनचा जो रेट आहे विथ रिस्पेक्ट टू टाईमनं हे त्या पॉप्युलेशनसोबत डायरेक्टली प्रोपोर्शनल टू असतो. कारण का पॉप्युलेशन जेव्हा वाढतो तेव्हा पॉप्युलेशन पण वाढत जातं. म्हणजे टाईम स्पेंड झाला की पॉप्युलेशन इन्क्रीज होणार आहे. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ पॉप्युलेशन आपण या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो पहा. रेट ऑफ चेंज ऑफ पॉप्युलेशन with respect to time is directly proportional to present population. ठीक आहे, रेट ऑफ चेंज ऑफ पॉप्युलेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेझेंट पॉप्युलेशन. सेम फॉर्मॅट ग्रोथ ऑफ बॅक्टेरियामध्ये पण आपण लिहू शकतो पहा. सपोज प्रेझेंट बॅक्टेरियाज आर x, then rate of change of bacteria with respect to time is directly proportional to बॅक्टेरिया. ठीक आहे, रेट ऑफ चेंज ऑफ बॅक्टेरिया विथ रिस्पेक्ट टू टाईम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेझेंट बॅक्टेरिया. त्याच फॉर्मॅटमध्ये आपण हे पॉप्युलेशनसाठी घेणार आहेत आणि हे पण घेणार आहेत. म्हणजे हा रेट दोघांचा सेम आहे. दोन्ही रेट टाईमवर डिपेंड आहे. जसं जसं टाईम स्पेंड होईल तसं पॉप्युलेशन जे आहे किंवा बॅक्टेरिया जे आहे ते इन्क्रीज होत जाणार आहेत. आता हे आपण कॅल्क्युलेशन्स करून हे सॉल्व करणार आहेत. दोघांपैकी एक सॉल्व करूयात आपण. हे सॉल्व करतोय आणि याच्यानुसार ते आपण सोल्युशन्स लिहू शकतो. बघा, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आहे म्हणजे डी अपॉन डी ची किंमत लिहू शकतो मी इज इक्वल टू के इंटू पी. डी अपॉन डी इज इक्वल टू के इंटू पी, वेअर के इज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. याच्यामध्ये आपण सेपरेबल फॉर्मॅट घेऊ शकतो पहा. डी अपॉन पी इज इक्वल टू के कॉन्स्टंट आहे तसंच राहिला इंटू काय असेल डी टी, वेअर के इज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. ठीक आहे, या केला आपण काय म्हणणार, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी म्हणणार. सेपरेट केलेलं आहे. हे सॉल्व करूयात आपण बाय युझिंग इंटिग्रेशन बोथ साईड. याला व्हेरिएबल सेपरेबल मेथड म्हणतो आपण. इज इक्वल टू के इंटू इंटिग्रेशन ऑफ डी टी. ही किंमत आहे लॉग पी इज इक्वल टू के टी प्लस कॉन्स्टंट सी. ठीक आहे, इज इक्वल टू log p is equal to kt plus constant c, which is the solution of given differential equation. आता हे जे सोल्युशन आहे याच्यामध्ये एकूण दोन कंडिशन्स असतील पहा. इनिशियली म्हणजे काय, जेव्हा टाईम 0 असेल, जेव्हा टाईम म्हणजे प्रेझेंट टाईम जेव्हा असेल तेव्हा पॉप्युलेशन किती आहे. ठीक आहे, p इज इक्वल टू p0. आपण सपोज केलं जेव्हा टाईम 0 असेल तेव्हा पॉप्युलेशन येतं P0 आणि ही किंमत आपण जेव्हा याच्यात ठेवतो तेव्हा आपल्याला किंमत कोणती भेटते, सीची किंमत भेटून जाते. कारण का आपण पीची किंमत ठेवायलो प्रेझेंट पॉप्युलेशन आणि टाईम ठेवायला 0, म्हणजे इनिशियली आपण टाईम ठेवला 0. जेव्हा ही किंमत 0 ठेवाल आणि पीची किंमत काहीतरी व्हॅल्यू असेल ती किंमत जेव्हा इथे ठेवाल तेव्हा आपल्याला किंमत काय भेटून जाईल, सीची किंमत भेटून जाईल. ठीक आहे, आणि जेव्हा आपण सीची किंमत काढतो तेव्हा ती किंमत आपण या ठिकाणी ठेवू शकतो. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये काय काय भेटलं पहा. लॉग पी, याच्यामध्ये पीची किंमत भेटून जाईल के टी प्लस सी. याच्यामध्ये सीची किंमत काढण्यासाठी आपण इनिशियल पॉईंट कन्सिडर केला ज्याच्यामध्ये टीची किंमत येते 0 आणि पी असेल P0. आणि या व्हॅल्यू जेव्हा आपण याच्यामध्ये ठेवतो तेव्हा याच्यामध्ये
लॉग पी इज इक्वल टू के टी प्लस कॉन्स्टंट सीची किंमत आपण तिथं इव्हॅल्युएट केलेली असेल. आता याच्यानंतर काय दिलेलं असतं पहा, याच्यानंतर दिलेलं असेल जेव्हा टाईम हा चेंज होतोय, इथं फक्त चौकोन करतोय, टाईम इथं आपल्याला माहीत नाही. टाईम जेव्हा चेंज होईल तेव्हा पॉप्युलेशन काहीतरी दिलेले असेल पहा. टाईम जेव्हा चेंज होईल तेव्हा पॉप्युलेशन काहीतरी दिलेलं असेल. याच्यावरून आपण जेव्हा टी दिलेला असेल, पी इक्वल्स टू P1 दिलेलं असेल, या दोन्ही किमती जेव्हा आपण याच्यामध्ये ठेवतो तेव्हा मला या केची किंमत भेटून जाते. म्हणजे आता याच्यामध्ये काय काय भेटलं बघा. लॉग पी तर ॲज इट इज असेल, केची किंमत भेटली, टी भेटली, आणि लॉग पी ॲज इट इज असेल, केची किंमत असेल आपल्याला समजा केची किंमत आली K1, म्हणजे इक्वेशन आपलं तयार होतं लॉग पी इज इक्वल टू K1 इंटू टी प्लस सीची किंमत सपोज करूयात आपण C1 भेटली. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये K1 माहीत आहे, C1 माहीत आहे. या दोन कंडिशन दिलेल्या प्रॉब्लेममध्ये दिलेल्या असतील. या दोन्ही किमती ठेवून आपण या टाईपचं एक इक्वेशन बनवू शकतो. आता बघा याच्यामध्ये K1 आपण इव्हॅल्युएट केलेला आहे, C1 इव्हॅल्युएट केलेला आहे. जर मला टी दिलेला असेल, टाईम दिलेला असेल, तर मी प्रेझेंट पॉप्युलेशन काढू शकतो. आणि जर पी दिलेला असेल तर मी टाईम काढू शकतो. म्हणजे इतका टाईम स्पेंड झाल्यानंतर पॉप्युलेशन नेमकी किती असेल. जनरली प्रत्येक देशामधली पॉप्युलेशन या टाईपमध्ये आपण अंदाजे काढू शकतो. म्हणजे जनरली क्वेश्चन असतात की समजा जर आज पॉप्युलेशन इतके असेल, समजा 10,000 पॉप्युलेशन असेल आणि पॉप्युलेशन वाढायचा रेट जर दिलेला असेल, या टाईपचं इक्वेशन रेट ऑफ चेंज ऑफ पॉप्युलेशन विथ रिस्पेक्ट टाईम जर दिलेला असेल, तर आपण याच्यानंतर किती दिवसानं पॉप्युलेशन किती होईल, म्हणजे टाईम इतका गेल्यानंतर 2 वर्ष असेल, 3 वर्ष असेल, 100 वर्ष असेल, 100 वर्षानंतर याच रेटनं जर पॉप्युलेशन वाढत गेली तर पॉप्युलेशन नेमकी किती होईल. ठीक आहे. आणि जर समजा 10,000ची 1,00,000 पॉप्युलेशन होण्यासाठी 10,000ची 1,00,000 पॉप्युलेशन होण्यासाठी किती टाईम लागेल, हा सर्व डाटा आपण याच्यावरून इव्हॅल्युएट करू शकतो. म्हणजे मॅथमॅटिकल हे ॲक्युरेट येणार नाही, परंतु ॲप्रॉक्सिमेट हे आपण इव्हॅल्युएट करू शकतो. ठीक आहे. याच्यावरचं काही एक्झाम्पल्स बघूयात आपण, आणि मग त्याच्या पुढं ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया वगैरे याच्यानुसारच काढता येईल आपल्याला. कारण हे जे इक्वेशन आलेलं आहे तेच इक्वेशन या फॉर्मॅटमध्ये येतं आणि त्याच फॉर्मॅटमध्ये आपण दोन्ही इव्हॅल्युएट करू शकतो. आणि याच्यानंतर आपण रेडिओ ॲक्टिव्ह डिके, हाफ लाईफ पिरियड आणि न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग याच्यानंतरचे आपण ते प्रॉब्लेम्स बघूयात. सर्वात अगोदर याचे काही प्रॉब्लेम्स पाहूयात. नेक्स्ट एक्झाम्पल आहे द पॉप्युलेशन ऑफ अ टाउन इन्क्रीजिंग ॲट द रेट प्रपोर्शनल टू द पॉप्युलेशन इन्क्रीजेस. हे दिलेलंच आहे पहा. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ पॉप्युलेशन विथ रिस्पेक्ट टाईम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू पॉप्युलेशन इन्क्रीजेस फ्रॉम 40,000 टू 60,000. म्हणजे पॉप्युलेशन कशी वाढते बघा. सुरुवातीला 40,000 आहे, इथे लिहितोय 40,000 टू 60,000. किती वर्षात वाढते? इन 40 इयर्स. इन 40 इयर्स म्हणजे हे जे पॉप्युलेशन आहे 40 इयर्समध्ये चेंज होते. ठीक आहे. व्हॉट विल बी द पॉप्युलेशन अनदर 20 इयर्स. म्हणजे आणखीन 20 वर्षानंतर. आणखीन 20 वर्षानंतर म्हणजे किती वर्षानंतर? हे पहिलं 40 आणि हे 20, म्हणजे आणखीन आपल्याला 60 वर्षानंतर इव्हॅल्युएट करावं लागेल पॉप्युलेशन. त्यासाठी दिलेलं काय आहे? √3/2 इज इक्वल टू 1.2247. ठीक आहे. अगोदर आपण गिवन काय काय आहे बघूयात. गिवन बघा, जेव्हा टाईम 0 होता तेव्हा पॉप्युलेशन किती होतं पहा. पॉप्युलेशन विल बी 40,000. कारण दिलेलं आहे पहा, जेव्हा पॉप्युलेशन हे 40,000 पासून 60,000 पर्यंत जाण्यासाठी 40 इयर्स लागतात. म्हणजे इनिशियली पॉप्युलेशन किती होतं? 40,000 जेव्हा टाईम 0 होता तेव्हा. आणि त्याच्यानंतर जेव्हा 40 टाईम जेव्हा 40 इयर्स होतो तेव्हा पॉप्युलेशन किती होतं बघा. पॉप्युलेशन विल बी 60,000. पॉप्युलेशन विल बी 60,000. आणि काढायचं आहे का आपल्याला ते मी इथं लिहितोय. जेव्हा टाईम हा आणखीन 20 वर्षानंतर म्हणजे 40 + 20 इज इक्वल टू 60 इयर्स होईल तेव्हा पॉप्युलेशन आपल्याला इव्हॅल्युएट करायचं आहे. साधं सोपं गणित आहे, फक्त गणित दिसायला मोठं दिसतंय पहा. इनिशियली आपण टाईम काढला, टाईम जेव्हा 0 असतो तेव्हा पॉप्युलेशन होतं 40,000. म्हणजे इनिशियली आपण ते इव्हॅल्युएट करू शकतो. टाईम जेव्हा 40 इयर्स जातो तेव्हा पॉप्युलेशन किती होतं? 60,000 होतं, 60,000 होतं. आणि आणखीन 20 वर्षानंतर म्हणजे जेव्हा टाईम आपला 60 इयर्स होईल तेव्हा पॉप्युलेशन किती असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मेथड तीच असेल. सर्वात अगोदर आपल्याला काय सांगावं लागेल बघा.
रेट ऑफ चेंज ऑफ पॉप्युलेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम dp upon dt with respect to time is directly proportional to present population. याच्यावरून आपण लिहू शकतो dp upon dt is equal to k into p, म्हणजे dp upon p is equal to k into dt. dp upon p is equal to k into dt. इंटिग्रेशन घेऊया दोन्ही साईडचं. जेव्हा इंटिग्रेशन घेऊ तेव्हा dp upon p is equal to k into इंटिग्रेशन असेल dt, म्हणजे आपण ही किंमत सांगू शकतो log p इज इक्वल टू kt प्लस सी. log p इज इक्वल टू kt प्लस सी हे आपलं इनिशियल सोल्युशन असेल. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक एक व्हॅल्यूज आपण ठेवूयात. पहिल्यांदा व्हॅल्यू ठेवतोय पहा मी इथं. इनिशियली जेव्हा टाईम 0 असेल तेव्हा पॉप्युलेशन काय येतं, पॉप्युलेशन म्हणजेच पीची किंमत तेव्हा काय असेल 40,000 असेल. जेव्हा टाईम आपला 0 असेल तेव्हा पॉप्युलेशन येतो 40,000. ठीक आहे. या व्हॅल्यूज आपण दिलेल्या इक्वेशनमध्ये ठेवून बघूयात. काय तर बघा log 40,000 इज इक्वल टू पीची किंमत ठेवून दिली मी 40,000. टीची किंमत 0 आहे म्हणजे k इंटू 0 0 होईल प्लस कॉन्स्टंट सी होईल. म्हणजे आपला जो कॉन्स्टंट आहे तो किती येतोय बघा, c इज इक्वल टू log 40,000. c इज इक्वल टू log 40,000. ही किंमत वापस याच्यामध्ये ठेवून देऊयात. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स log p इज इक्वल टू k इंटू टी प्लस log 40,000. मी मगाशी तेच सांगितलं होतं, जेव्हा आपण इनिशियल व्हॅल्यूज ठेवत असतो तेव्हा आपल्याला सी भेटतो आणि हा सी आपण याच्यामध्ये ठेवून एक आणखीन एक इक्वेशन बनवू शकतो. ठीक आहे. हे असेल आपलं इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला काढायची काय केची किंमत, आणि केची किंमत काढण्यासाठी एक टाईम दिलेला असतं आणि त्या टायमिंगला पॉप्युलेशन दिलेलं असतं, जे की आपल्याला दिलेलं आहे. टाईम आहे 40 इयर्स आणि पॉप्युलेशन आहे 60,000. त्या व्हॅल्यूज ठेवूयात आपण. वेन टाइम इज इक्वल टू 40 इयर्स, टाइम किती आहे 40 इयर्स, देन पॉप्युलेशन विल बी 60,000. जेव्हा टाइम 40 इयर्स होतं तेव्हा पॉप्युलेशन 60,000 होतं. ही किंमत आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये ठेवत, कारण सीची किंमत आपण इव्हॅल्युएट करून याच्यामध्ये ठेवली. व्हॅल्यूज ठेवूयात. log 60,000 इज इक्वल टू k इंटू टी. टीची किंमत आहे 40 k प्लस log 40,000. ही किंमत मी लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करतोय, म्हणजे काय भेटतं बघा, log 60,000 मायनस log 40,000 इज इक्वल टू 40 इंटू के इज इक्वल टू 40 इंटू के. इथे मी log m मायनस log n चा रूल वापरू शकतोय. log m मायनस log n म्हणजे log m बाय n असतो. तीच किंमत मी इथे लिहितोय. log 60,000 अपॉन log 40,000 ही किंमत असेल फक्त 40,000 या फॉर्मॅटमध्ये. log m मायनस log n म्हणजे log m अपॉन n इज इक्वल टू 40k इज इक्वल टू 40k. ठीक आहे. याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नसावा पहा. काय केलं आणखीन एकदा बघा. इनिशियल व्हॅल्यूज ठेवल्या, कारण हे इक्वेशन तर आपल्याला माहिती आहे. इनिशियल व्हॅल्यूज ठेवल्या आणि इनिशियल व्हॅल्यू ठेवल्यानंतर आपण सीची किंमत इव्हॅल्युएट केली. ठीक आहे. सीची किंमत आपण इथं इव्हॅल्युएट केली आणि ही सीची किंमत पहिल्या इक्वेशनमध्ये ठेवून दिली. म्हणजे इक्वेशन आपलं पहिलं या टाईपमध्ये चेंज होईल. याच्यामध्ये फक्त सीची किंमत आपण ठेवून दिले. याच्यानंतर टाईम जेव्हा चेंज होतो, म्हणजे टी जेव्हा 40 इयर्स होतो तेव्हा पॉप्युलेशन चेंज होणार आहे, जे की 60,000 येतं. म्हणजे टाईम ठेवून दिला आणि पॉप्युलेशन ठेवून दिलं तर हे इक्वेशन या फॉर्मॅटमध्ये तयार होतं. त्याच्यावरून आपण हे इक्वेशन इव्हॅल्युएट केले. याच्यामध्ये हे 4 शून्य कॅन्सल होतील, हे 4 शून्य कॅन्सल होतील. ठीक आहे. आलं काय बघा. आणखीन मध्ये 2 भाग जातोय. log 3/2 log 3/2 इज इक्वल टू 40k. log 3/2 इज इक्वल टू 40k. ठीक आहे. याच्यावरून केची किंमत काय आली, k इज इक्वल टू 1/40 log
3/2 ही किंमत कोणाची आहे, केची किंमत आहे. आणि ही केची किंमत आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये ठेवून देऊयात, म्हणजे याच्यातले सारे कॉन्स्टंट व्हॅनिश होतील. पुट इन टू वी गेट, जेव्हा ही किंमत आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये ठेवून देऊ तेव्हा काय भेटतं बघा, लॉग पी इज इक्वल टू, केची किंमत आपण इव्हॅल्युएट केलेली आहे 1/40 लॉग 3/2 प्लस लॉग 40,000 लॉग 40,000. आता याच्यामध्ये सारे किमती आलेल्या आहेत. केची किंमत ठेवली आपण आणि याच्या पुढं आपल्याला टाईम ठेवावा लागेल. टाईम मी इथं ठेवतोय कारण केची किंमत ही होती इंटू टी म्हणजे t/40 लॉग 3/2 आणि पुढं आलं लॉग 40,000. ठीक आहे. आता या इक्वेशनमध्ये फक्त पीची किंमत ठेवली तर टीची किंमत निघून जाईल आणि टीची किंमत ठेवली तर पीची किंमत आपल्याला काढता येईल. हे इक्वेशन थोडं आणखी सिम्प्लिफाय करूयात आपण. काय तर बघा, ही किंमत मी इकडं आणतो, लॉग पी मायनस लॉग 40,000 म्हणजे याला लिहिता येईल लॉग p/40,000. ठीक आहे, इज इक्वल टू, इथं काय सांगता येईल आपल्याला, t/40 आणि पुढे येतं लॉग 3/2. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज ठेवून मग कॅल्क्युलेशन्स करूयात आपण. बघा आता याच्यामध्ये फक्त आणि पी आणि टी राहिलेला आहे. कॉन्स्टंट सी काढला, त्याच्यानंतर प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट पण आपण इव्हॅल्युएट केला आहे. आता याच्यामध्ये जेव्हा आपल्याला पी दिलेलं असेल तेव्हा टी काढू शकतो आणि टी दिलेलं असेल तेव्हा पी इव्हॅल्युएट करू शकतो. काय सांगितलं आहे बघा, व्हॉट विल बी द पॉप्युलेशन इन अनदर 20 इयर्स. अनदर 20 इयर्स म्हणजे काय, पॉप्युलेशन जेव्हा 40 + 20 म्हणजे 60 इयर्स होईल तेव्हा पॉप्युलेशन काय असेल. व्हॅल्यूज ठेवून देऊयात आपण. वेन टाईम इज इक्वल टू 60 इयर्स, जेव्हा टाईम हा 60 इयर्स होईल तेव्हा व्हॅल्यूज ठेवून देऊ. पॉप्युलेशन म्हणजे पीची किंमत काढायची, लॉग p/40,000 इज इक्वल टू, ही किंमत आली 60/40 इंटू लॉग 3/2 इंटू लॉग 3/2. व्यवस्थित कॅल्क्युलेशन्स करूयात. लॉग p/40,000 इज इक्वल टू 0 गेट कॅन्सल, ही किंमत आली 3/2 आणि पुढे येतं लॉग 3/2. ही जी पॉवर आहे ही पॉवर मी वर शिफ्ट करू शकतो, म्हणजे हे डायरेक्टली मी काय लिहितो बघा, 3/2 तर घेतलं आपण, ही किंमत आपण डायरेक्टली इथं लिहू शकतो 3/2. कारण का ए लॉग यम इज इक्वल टू काय असतो, लॉग m⁻a असतो. लॉग m⁻a असतो. दोन्ही साईडचा लॉग कॅन्सल होऊन जाईल. राहिलेला जो पोर्शन आहे तो मी इथं सोडवतोय. दोन्ही साईडचा जेव्हा लॉग कॅन्सल होतो तेव्हा काय भेटतं बघा, p/40,000 इज इक्वल टू काय भेटतं पुढं, लॉग तर झाला कॅन्सल म्हणजे 3/2चा पॉवर 3/2 म्हणजे p/40,000 इज इक्वल टू 3/2 इंटू रूट 3/2. कारण हा याचा पॉवर 1 आणि याचा पॉवर 1/2 म्हणजे 3/2 पॉवर टोटल तयार होईल. ठीक आहे, हे असेल. ह्याच्याऐवजी आपण असं पण लिहू शकतो 1/2 पॉवर आणि हा 1 म्हणजे 1 + 1/2 म्हणजे 3/2 होईल. हा जो 1/2 आहे तो मी फक्त इकडं या फॉर्मॅटमध्ये लिहून घेतोय. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. पाहता रूट 3/2ची किंमत आपल्याला दिलेली आहे प्रॉब्लेममध्ये. साऱ्या व्हॅल्यूज ठेवून देऊत म्हणजे पीची किंमत काय आली बघा, 3/2 इंटू 40,000 इंटू रूट 3/2ची किंमत आहे 1.2247. 1.2247. कॅल्क्युलेशन्स करूयात. पी इज इक्वल टू 3/2 इंटू, ठीक आहे, 4 शून्य आहेत, इथं 4 पॉईंट आहेत. हे 4 पॉईंट याला जर दिले तर इथं राहतं 4 गुणिले 1 2 2 4 7, 1 2 2 4 7, बे दोन्ही 4 म्हणजे पी इज इक्वल टू 6 इंटू 12247. 12247 ही जी किंमत आहे ही किंमत काय येते बघा, हे आलं 42. 24 आणि 4 28 असेल, 2 राहिले, 12 आणि 2 14, 1 राहिले, 13 आले, 1 राहिले आणि हे 7 आलं. म्हणजे पॉप्युलेशन 60 इयर्सनं होईल 73,482. 73,482
इतकी पॉप्युलेशन किती वर्षांना असेल? 60 वर्षानंतर असेल. ठीक आहे. काय काय केलं लक्षात घ्या. सुरुवातीला आपण डायरेक्टली प्रोपोर्शनल रेट ऑफ चेंज ऑफ पॉप्युलेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेझेंट पॉप्युलेशन. याच्यावरून आपण एक डिफरन्शियल इक्वेशन बनवलं. याच्यामध्ये के हा असतो कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. याच्यावरून आपण सोल्युशन काढलं आणि सोल्युशन काढल्यानंतर याच्यामध्ये दोन बेसिक कॉन्स्टंट येतात. एक तर आहे के जो की कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी आहे. दुसरा आहे सी. हा जो सी आहे हा सी कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आहे. आता हा सी काढण्यासाठी आपण इनिशियली व्हॅल्यू पुट करू शकतो. म्हणजे इनिशियल जेव्हा टाइम 0 असेल तेव्हा पॉप्युलेशन काय येतं ती किंमत ठेवून आपण कॉन्स्टंट इव्हॅल्युएट केला. कॉन्स्टंट वापस आपण याच्यामध्ये ठेवून दिला. तर आता एकच कॉन्स्टंट शिल्लक राहिला आहे, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. ठीक आहे. आता हा कॉन्स्टंट काढण्यासाठी आपल्याला एक टाइम दिलेला असतो आणि त्या टायमिंगला पॉप्युलेशन दिलेले असते. तेच आपल्याला दिलेलं आहे. पहा जेव्हा टाइम 40 इयर्स होईल तेव्हा पॉप्युलेशन किती होतं? 60,000 होतं. क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्यायचा. या टाईपचे जे डाटा आहेत ते क्वेश्चनमध्ये दिलेले असतात. आता या टाईपच्या किमती समजा जेव्हा मी ठेवेन, टाईम जेव्हा दिलेला असेल 40 इयर्स आणि पॉप्युलेशन जेव्हा 60,000 दिलेलं असेल. ठीक आहे. टाइम जेव्हा 40 इयर्स दिलेला असेल तेव्हा पॉप्युलेशन 60,000 दिलेलं आहे. या किमती आपण ठेवून या केची किंमत इव्हॅल्युएट केलेली आहे. बघा केची किंमत आपण इव्हॅल्युएट केली आणि केची किंमत वापस या इक्वेशनमध्ये ठेवून असं इक्वेशन बनवलं आहे ज्याच्यामध्ये फक्त पी आणि टी शिल्लक असेल. म्हणजे जेव्हा आपल्याला पी दिलेला असेल तेव्हा टी इव्हॅल्युएट करूयात आणि जेव्हा टी दिलेला असेल तेव्हा पी इव्हॅल्युएट करूयात. तेच केले. पहा आपल्याला टाईम किती सांगितला आहे? आफ्टर 20 इयर्स म्हणजे आणखीन 20 वर्षानंतर किती असेल? 20 वर्षानंतर काढायचं असेल तर टी इज इक्वल टू 60 इयर्स होईल. म्हणजे टाईम होईल 60 इयर्सचा. या किमती आपण ठेवून कॅल्क्युलेशन करून पीची किंमत इव्हॅल्युएट केली जी किंमत आली 73,482. ठीक आहे. म्हणजे 60 वर्षानंतर पॉप्युलेशन असेल 73,482. अडचण नसेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता. ठीक आहे. याच्यानंतर आपण रेट ऑफ चेंज ऑफ बॅक्टेरिया विथ रिस्पेक्ट टू टाईमचं काही एक्झाम्पल पाहूयात. बघा इथं काय दिलेलं आहे? The rate of growth of bacteria is proportional to number present. Suppose करूयात आपण the present number of bacteria is x. ठीक आहे. क्वेश्चन आपल्याला इथं लिहावं लागेल. The present number of bacteria is x. पुढं काय सांगितलंय बघा? Rate of growth of bacteria is proportional to the number present. Suppose the rate of change of bacteria with respect to time is directly proportional to present बॅक्टेरियाज. म्हणजे आपण याला काय लिहू शकतो? लेट एक्स बी द प्रेझेंट बॅक्टेरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम. देअरफॉर डी एक्स अपॉन डी टी रेट ऑफ चेंज ऑफ बॅक्टेरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स. किंवा याच्यावरून आपण डायरेक्टली हे इक्वेशन पण लिहू शकतो. पहा इज इक्वल टू के इंटू एक्स. किंवा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स लिहिलं आणि त्याच्यानंतर के इंटू एक्स लिहिलं तर काय प्रॉब्लेम नाही. वेअर के इज कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. ठीक आहे. COP म्हणजे कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज इव्हॅल्युएट करूयात. डी एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू के इंटू टी. हे जे कॅल्क्युलेशन आहे ना इथपर्यंत पहिले इक्वेशनपर्यंत ते सेम टू सेम आहे. ऑन इंटिग्रेटिंग बोथ साईड वी गेट डी एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू के इंटू डी टी. म्हणजे किंमत आली लॉग एक्स इज इक्वल टू के टी प्लस कॉन्स्टंट सी. हे इक्वेशन होतं इक्वेशन नंबर 1. पाठीमागं पण आपण पॉप्युलेशनच्या संदर्भात याच टाईपचं इक्वेशन इव्हॅल्युएट केलं होतं. ठीक आहे. आता इनिशियल आपल्याला व्हॅल्यूज घ्यायच्यात. सीची किंमत काढायची आणि टाईम दिलेला असेल तेव्हा पॉप्युलेशन ऑफ बॅक्टेरिया दिलेलं असेल तेव्हा केची किंमत काढायची. म्हणजे असं इक्वेशन बनेल ज्याच्यामध्ये फक्त एक्स आणि फक्त टी असेल. टी दिलेला असेल तर आपण एक्स काढू शकतो. ठीक आहे. इथं आपल्याला काय सांगितलं बघा. मी पुढलं क्वेश्चन आत्ता वाचतोय. इफ इनिशियली देअर वेअर 1000 बॅक्टेरिया. म्हणजे इनिशियली काय येतं बघा. इनिशियली जेव्हा टाईम 0 होता तेव्हा बॅक्टेरियाची किंमत काय होती? एक्स इज इक्वल टू बॅक्टेरियाची किंमत होती 1000. ठीक आहे. या व्हॅल्यूज आपण इनिशियली ठेवून देऊयात. जेव्हा व्हॅल्यूज ठेवेन मी तेव्हा काय भेटतं बघा. लॉग 1000 इज इक्वल टू के इंटू 0 म्हणजे ही किंमत 0च होते इज इक्वल टू काय भेटतं आपल्याला? सी भेटतं.
म्हणजे सीची किंमत आपण इव्हॅल्युएट केली, ही किंमत वापस ठेवून देतोय. log x इज इक्वल टू के इंटू टी log x इज इक्वल टू के इंटू टी प्लस सीची किंमत आहे log 1000. याला थोडं व्यवस्थित लिहून घेतो, ही किंमत मी इकडं आणतो म्हणजे log x मायनस log 1000 होईल. म्हणजे log x अपॉन 1000 इज इक्वल टू काय येतं, के इंटू टी येतं. ठीक आहे, हे आहे इक्वेशन नंबर 2. याच्यामध्ये आपण सीची किंमत इव्हॅल्युएट केलेली आहे. आता राहिलं का भाग केची किंमत इव्हॅल्युएट करायची. आता केची किंमत इव्हॅल्युएट करण्यासाठी पुढली लाईन वाचूयात. द नंबर डबल इन 1 आवर. काय सांगितलं आहे, 1 तासानंतर जेव्हा टाईम हा 1 तास होईल म्हणजे टाईम 1 आवर, तेव्हा यक्सची किंमत किती होते. काय सांगितलं बघा, द नंबर डबल इन 1 आवर म्हणजे 1 तासानंतर बॅक्टेरियाची संख्या डबल होते. सुरुवातीला इनिशियली किती होती, 1000. 1 तासानंतर ती किती होईल, आता डबल म्हणजे 2000 होईल. ही किंमत 1 तासानंतरची आहे म्हणजे टाईम दिलेला आहे आणि आपल्याला यक्सची किंमत पण दिलेली आहे. आता याच्यावरून आपण केची किंमत काढू शकतो. देअरफॉर इक्वेशन 2 बिकम्स, इक्वेशन नंबर 2 काढूयात. बघा काय येतं ते, लॉगमध्ये यक्सची किंमत आहे, यक्सची किंमत किती आहे बघा, 2000 भागिले 1000 बरोबर के इंटू 1 आवर. ठीक आहे, लक्षात ठेवायचं टाईम जेव्हा इयर्समध्ये असेल तेव्हा इयर्समध्येच वापरा, मिनिटामध्ये असेल तेव्हा सारे टायमिंग मिनिटामध्ये कन्वर्ट करा, आणि जेव्हा आपण तासातले वापरू तेव्हा सारे टायमिंग आपल्याला तासातलेच वापरावं लागेल. म्हणजे युनिट टाईमचं सेम ठेवावं लागेल. ही किंमत काय ते बघा, लॉग सारे कॅन्सल होऊन फक्त 2 भेटतो. ही किंमत काय आली, केची. ठीक आहे, ही किंमत आली केची. पुट इन इक्वेशन नंबर 2. आता ही किंमत जेव्हा मी इक्वेशन नंबर 2 मध्ये ठेवतोय तेव्हा काय भेटतं बघा, लॉग यक्स अपॉन 1000 इज इक्वल टू केची किंमत ठेवून देऊयात log 2 आणि पुढं आहे टी म्हणजे टी इंटू log 2. आता हे असं इक्वेशन तयार झालं आहे. त्याच्यामध्ये यक्सची किंमत मला माहीत असेल म्हणजे बॅक्टेरियाची संख्या माहीत असेल तर ती संख्या तयार होण्यासाठी टाईम किती लागेल हे आपण काढू शकतो. आणि जर टाईम दिलेला असेल तर त्या टायमिंगनंतर यक्सची किंमत म्हणजे बॅक्टेरियाची संख्या किती असेल हे आपण फाइंड आउट करू शकतो. बघा आता सांगितलं आहे काय, फाइंड द नंबर ऑफ बॅक्टेरिया आफ्टर 2.5 hours म्हणजे टाईम दिलेला आहे. नाऊ वेन टाईम इज इक्वल टू 2.5 hours. आता 2.5 म्हणजे किती असेल, हे 5/2 असेल. ठीक आहे, 2.5 म्हणा किंवा 5/2 असेल. 5/2 hours म्हणजे जेव्हा टाईम 2.5 होईल तेव्हा बॅक्टेरियाची संख्या किती असेल. फाइंड द नंबर ऑफ बॅक्टेरिया आफ्टर 2.5 hours. ठीक आहे, आता यक्सची किंमत आपल्याला इव्हॅल्युएट करायची टाईम ठेवून. बघा आता कसा ठेवायचा टाईम, इथे ठेवतो मी लॉग यक्स अपॉन 1000 इज इक्वल टू टाईम ठेवून देऊयात 5/2 log 2. 5/2 log 2. आता यक्सची किंमत काढायची, लॉग कॅन्सल करण्यासाठी मला 5/2 वर शिफ्ट करावं लागेल. म्हणजेच काय आलं बघा, लॉग यक्स अपॉन 1000 इज इक्वल टू लॉग 2/5/2. log get cancel, we get x upon 1000, we get x upon 1000 is equal to 2/5/2. ठीक, आता ही किंमत मी तिकडे शिफ्ट करू शकतो. x इक्वल्स टू 1000 इंटू 2/2 इंटू 2/1/2. ठीक आहे, 2/2 आणि 1/2 या दोघांची जी बेरीज आहे पॉवरची ते येते 502. म्हणून आपण इथं सेपरेट केलेलं आहे. x इज इक्वल टू 1000 इंटू 4 इंटू 2/1/2 म्हणजे √2. ठीक आहे, √2ची किंमत दिली 1.414. ती किंमत आपण पुढल्या लाईनमध्ये ठेवून देऊयात. 4000 इंटू 1.414 ही किंमत गिव्हन आहे, ती किंमत आपण ठेवून दिली. x इज इक्वल टू 3 शून्य आहेत, हे 3 शून्य आपण पुढे देऊ शकतो. 4 गुणिले 1 4 1 4. x इज इक्वल टू, ठीक आहे, कॅल्क्युलेट करूयात आपण. 4 4 16, 4 1 4 आणि हा एक 5 असेल. 4 4 16 आणि 4 1 4 हा असेल 5. 5656.
ठीक आहे, म्हणजे जेव्हा 2.5 तास होतील तेव्हा बॅक्टेरियाची संख्या किती होईल? 5656 होईल. ठीक आहे, टाईम आणखी समजा चेंज केलेला असेल, 2 हाफच्या ऐवजी 5 तास, 6 तास, 10 तास दिलेला असेल तर देखील आपण ॲप्रॉक्सिमेट बॅक्टेरियाची संख्या काढू शकतो, इव्हॅल्युएट करू शकतो. ठीक आहे, हे होते प्रॉब्लेम्स पॉप्युलेशन ग्रोथचे आणि रेट ऑफ चेंज ऑफ बॅक्टेरिया विथ रिस्पेक्ट टू टाईमचे, म्हणजे ग्रोथ ऑफ बॅक्टेरियाची. ठीक आहे, याच्यानंतर या टाईपचे काही एक्झाम्पल्स तुम्ही स्वतः सोडू शकता. याच्यात काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.